नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण साजरी करणार आहोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, पराक्रम आणि धर्मरक्षक, तेजस्वीचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज जयंती. मित्रांनो, शिवजयंती म्हणजे एक उत्सव नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा, आपल्या इतिहासाचा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमानाचा दिवस आहे. ज्या काळात अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्ता डोक्यावर राज्य करत होत्या, त्या काळात एका मातीतल्या वीराने स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही ज्वलंत भावना मनात ठेवून हिंदू स्वराज्याची स्थापना केली. ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज हा केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हता, तर ते एक कुशल राज्यकर्ते, न्यायप्रिय राजा आणि जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असलेले छत्रपती होते. त्यांनी स्त्रियांना सन्मान राखला, शत्रूहीन नीतिमत्तेसाठी वागवले आणि आपल्या मावळ्यांच्या बळावर स्वराज्याची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या जीवनातून आपल्याला धैर्य, संयम, बुद्धिमत्ता आणि राष्ट्रप्रेम यांची शिकवण मिळते. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रेरणादायी प्रसंग आणि जयंतीचे महत्त्व सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातून आम्हाला इतिहासाची अनमोल माहिती आणि प्रेरणा दोन्हीही मिळणार आहेत. पण मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे. या चॅनेलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या सर्वांच्या अभिमानाचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भुत जीवन प्रवास. जय शिवराय. 1630 दख्खन प्रांतात मोठी उलथापालथ सुरू होती. मुघल बादशाह शहाजहान दख्खन जिंकण्याचे प्रयत्नाने सेना पाठवत होता, तर दक्षिणेत बिजापूरचा आदिलशाह मराठ्यांच्या प्रदेशावर तुटून पडला होता. मराठा सरदार शहाजीराजे भोसले हे या दोन्ही शत्रूशी समोरासमोर टक्कर देत होते. अशा या अस्थिर काळात शहाजीराजांच्या पत्नी जिजाबाई या गर्भवती होत्या आणि धावपळीच्या युद्धाच्या काळात त्यांच्या संरक्षणाची काळजी मोठी भेडसावत होती. शहाजीराजांनी मग आपल्या गर्भवती पत्नीला सुरक्षित ठेवण्यासाठी एक मजबूत ठिकाण निवडले. पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ दुर्गम शिवनेरी किल्ला. शिवनेरी चारही बाजूनी उंच कड्यांनी आणि मजबूत तटबंदीने सुरक्षित असे किल्ला होता. तिथे विजयाराव नावाचे शूर किल्लेदार होते, जे भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंचा शिवनेरीवर पाठवून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी विजयरावांनी स्वीकारली आणि शहाजीराजे मुघल सैन्यात सामना करण्यासाठी पुढे निघून गेले. शिवनेरीचा किल्ला जिजाबाईंसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरला. अखेर शुभ दिवस उजाडला. शके 1529च्या फाल्गुन मध्य त्रयोदशीला म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630ला शिवनेरी किल्ल्याच्या नगरखान्यात सनई चौघड्यांचे मंगल नाद सुरू होता आणि त्या शुभ मुहूर्तावर जिजाबाईंनी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. संपूर्ण किल्ल्यावर आनंदाचा उत्सव साजरा झाला. बारशाच्या वेळी बालकाचे नाव त्याच्या जन्मस्थानावरून शिवाजी असे ठेवण्यात आले. जिजाऊ मासाहेबांनी आपल्या ज्यांच्याशी नवस केला त्या शिवाई देवीच्या नावाने त्या बाळाला शिवाजी म्हणून ओळखले जाऊ लागले. शिवनेरीवर त्या दिवशी स्तुती आणि आनंदाचा माहोल होता. ज्योतिषांनी बालकाच्या कुंडली बघितली आणि वर्तवले, हा बालक भविष्यात असामान्य पराक्रम करून दाखवेल. हा मुलगा मोठा होऊन अर्थात अत्याचारी शत्रूचा नाश करेल, आपले स्वातंत्र्य राज्य स्थापन करेल, असे एका ज्योतिषाने उत्साहाने सांगितले. काही साधू संतांनी भाकीत केली, हा बाल शिवबा प्रजेला रक्षण देईल, पराक्रमी राजा बनेल. अशा या शुभ शकुनांच्या वातावरणात शिवनेरीवर शिवाजीराजांचे बालपण सुरू झाले.
शिवाजी महाराजांचे बालपणाचे पहिले वर्ष युद्धाच्या सावटाखालीच गेले. प्रसंगी जिजाबाई आपल्या लहानग्या शिवबाला घेऊन काही काळ माहेरी सिद्धखेड राजा येथे दाखल आश्रयास गेल्या होत्या. मात्र परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिजाबाईंनी आपल्या काळजाच्या तुकड्याला उत्तम संस्कार देण्याचे व्रत सोडले नाही. दर संध्याकाळी त्या दिवा लावण्या छोट्या शिवबांच्या मांडीवर घेऊन बसत. रामायण महाभारतातील पराक्रमी न्यायाच्या कथा सांगत. कृष्ण, बलिराम, भीम, अभिमन्यूच्या शौर्यकथा अशा गोष्टी ऐकत शिवबा मंत्रमुग्ध होत असे. जिजाऊ मग संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांचे अभंग सुरू बालकात ऐकवत. या सर्व कहाण्यामुळे शिवाजीराजांच्या मनावर भक्ती, न्याय आणि स्वाभिमानाचे बाळकडू अगदीच लहानपणापासून रुजत गेले. एका संध्याकाळी गोष्ट ऐकताना लहान शिवबाने उत्सुकतेने आईसाहेबांना विचारले, आईसाहेब, रामराज्य म्हणजे काय हो? रामाने राक्षसांवर विजय मिळवून राज्य केले, त्याबद्दल सांगा ना. त्यावर जिजाबाई स्मित करत म्हणाल्या, बाळा, अयोध्याचा राजा रामाने दुष्ट रावणाचा पराभव करून प्रजेचे रक्षण केले आणि न्यायाने राज्य केले. त्या सुवर्ण काळाला लोक रामराज्य म्हणतात. त्या राज्यात कुणावरही अन्याय होत नव्हता. सर्व सुखी होते. शिवबा ते मन लावून ऐकत होता. जिजाऊ पुढे म्हणाल्या, महाराज रामचंद्रांनी जे साध्य केले तसंच काहीतरी आपल्या महाराष्ट्रात घडावे ही आईची मनोकामना आहे. हे ऐकताच छोट्या शिवबाने आपल्या लहान मोठी आवळल्या आणि आपल्या आईला, मी मोठा झाल्यावर रावणासारख्या दुष्ट शत्रूंचा नाश करेल, असाच रामराज्य उभारेल. त्या निष्पाप बालकाच्या शब्दात विलक्षण ज्वाला निर्धार चमकून गेला. त्यावेळी जिजाबाईंना आपल्या पुत्राच्या डोळ्यात स्वराज्याची आगळी झलक दिसली. त्या आनंदाने शिवबाला प्रेमभराने मिठी मारत आशीर्वाद देऊ लागल्या. जिजाबाईंनी लहानग्या शिवाजी महाराजांना केवळ राजकुमारासारखी वागणूक देत नसत, तर त्या प्रजेतील सामान्य लोकांशी त्यांची नाळ जोडून ठेवत. शिवबा गड किल्ल्यांच्या पायथ्याशी आसपासच्या गावात मावळ्यांच्या मुलाबरोबर खेळत. सर्व मुले मिळून कधी लपंडाव, कधी चेंडू असे खेळ खेळत, तर कधी मातीची लहान किल्ले बांधून त्यावर लढाईचे खेळ रचत. शिवबा त्या सवंगड्याच्या झोपडीमध्ये मनमोकळेपणे जाऊन त्यांच्यासोबत कांदा भाकरी, साधं जेवणावर ताव मारे. या मिश्किल आणि प्रेमळ स्वभावामुळे परिसरातील गरीब कुटुंबालाही शिवबा आपलासा वाटू लागला. त्या सर्वांच्या मनात लहान वयात शिवबाबद्दल अपार प्रेम आणि श्रद्धा निर्माण झाली होती. शिवाजीराजे औपचारिक शिक्षण सुमारे 7व्या वर्षी सुरू झाले. वडील शहाजीराजे स्वतः विद्वान होते आणि त्यांनी आपल्या मुलाच्या अध्ययनासाठी कुशल गुरुजींची नेमणूक केली होती. त्यात त्यांचे विश्वासी दादाजी कोंडदेव यासारख्या मार्गदर्शकाने शिक्षण आणि शिस्ताचे संस्कार शिवाजी बाबांना लाभले. अवघ्या काही वर्षात लहानग्या शिवरायांनी अक्षर ओळख करून रामायण, महाभारत, भागवत यासारख्या ग्रंथातील गोष्टी वाचायला सुरुवात केली. लिखाण, वाचन यासह भविष्यातील राज्यकारभारासाठी लागणारे प्रशासकीय धडे त्यांना लवकरच गिरवता आले. त्याचप्रमाणे युद्धकला शिकण्यासाठी खास प्रामाणिक प्रशिक्षण होते. घोड्यावर बसणे, कुस्ती, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे अशा शारीरिक कौशल्याचा आणि निर्धाराने सराव केला. 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या आणि कला चांगलेच ज्ञान मिळाले होते. त्यांच्या अंगी शौर्य, धाडस आणि नेतृत्व गुण बालपणापासून फुलू लागले होते. इकडे शिवाजीराजे वाढत असतानाच घरगुती पातळीवर एक मोठा बदल घडला. अल्पवयात त्यांच्या सईबाई या सरदार कन्येशी विवाह ठरला. इसवी सन 1640 लग्नानंतर शिवाजीराजे 2 वर्ष वडील शहाजी यांच्यासोबत बेंगलोरला राहिले. त्या काळात शहाजीराजांनी पहिले की
मुलगा स्वभावाने शहाणा, शूर आणि कर्तबगार आहे. 12 वर्षाचा होताच शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवाजी यांना परत महाराष्ट्रात पुण्याच्या जहांगीरीवर पाठवण्याचा निर्णय घेतला. जाण्यापूर्वी छोटखानी समारंभात शहाजीराजांनी आपल्या मुलाच्या हातात ढाल, तलवार आणि भगवा ध्वज दिला. ते शिवाजींना प्रेमाने म्हणाले, बाळा, आता पुण्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर सोपवत आहे. प्रजेने न्याय कर आणि स्वतःच्या राजासारखा कारभार चालव. शहाजीराजांनी त्यांच्यासोबत काही विश्वासू सरदार, शिक्षक तसेच मावळे सैनिकांची तुकडीही जोडली. वडिलांचा आशीर्वाद घेऊन जिजाबाई, मायासाहेब आणि किशोर शिवाजी पुण्याकडे रवाना झाले. पुण्यात आल्यावर जिजाबाई आणि शिवाजी राजांना सगळीकडे उद्ध्वस्त अवस्था दिसली. पूर्वी शहाजी राजांनी ही जहांगीरी मुघल आणि आदिलशाही यांच्या युद्धाच्या तांडवात बेचली झाली होती. पुणे शहर जवळजवळ उजाड झाले होते. शेत जमीन पडीक होत्या. देवळातील वस्तू मोडकळीस आल्या होत्या. हा प्रदेश पुन्हा उभा करणे मोठे आव्हान होते. पण जिजाऊ मासाहेबांनी दादोजी कोंडदेव यांच्या मदतीला हाती घेऊन या कामाची सुरुवात केली. जे शेतकरी जिवंत राहून पळून गेले होते त्यांना परत आणण्याचे आव्हान करण्यात आले. नव्याने पिकाची पेरणी, बियाणे वाटली. नवीन बैलजोड्या पुरवल्या गेल्या. ओसाड वस्तू पुन्हा भरण्यास सुरुवात झाली. विहीर, कालव्याने पाणी पुरवठ्याची साधने सुधारण्यात आली. पुणे नगरीत कसबा गणपती आणि तुळजाभवानीची जीर्ण मंदिरे होती. ती जिजाबाईंनी पुन्हा उभारणे घेतली. पाहता पाहता उजाड पुण्यात पुन्हा जीव मिसळू लागला. जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे पुनर्जन्म होत असताना त्यांनी स्वतःच्या निवासासाठी लाल मातीने बांधलेला एक सुंदर वाडा उभा राहायला घेतला. हा तोच इतिहास लाल महाल म्हणून प्रसिद्ध आहे. महालाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत काही काळ जिजाबाई आणि शिवाजीराजे पुणेजवळ खेड बोर या गावी देशपांडे नामक एका विश्वासू कुटुंबाच्या जवळ राहिले. लवकरच पुण्यात नव्या लहान महाराज जिजाऊ मासाहेब आणि शिवबांचा प्रवेश झाला. आता शिवाजीराजे आपल्या पुण्याच्या जहांगीरीची सूत्रे प्रत्यक्ष हाती घेऊ लागले. आता तरुण शिवाजीराजाचे लक्ष आपल्या आजूबाजूच्या प्रदेशाकडे गेले. पुणे शहरात पुन्हा लोकवस्ती, बाजारपेठा सुरू झाल्या. तरी दूरच्या मावळ प्रांतात अजूनही अस्थिरता होती. शिवाजीराजांनी आपल्या काही विश्वासू साथीदारांसोबत भोवतालच्या गावाचा दौरा करण्यास सुरुवात केली आणि ते कधी साध्या शेतकऱ्याच्या वेशात गावोगावी फिरत आणि जनतेच्या अडचणी जाणून घेत. काही ठिकाणी स्थानिक देशमुख वतनदार यांच्याशी गुप्त गाठीभेटी घेत त्यांना सोबत येण्यास आव्हान करत. परकीय सत्ता आणि आपण फार सल्लोक आहे. आता आपण आपले स्वतःचे राज्य निर्माण का करू नये, अशा प्रश्नांनी ते तरुणात चैतन्य जागृत झाले. हळूहळू परिसरातील काही धाडसी मावळ सरदार शिवाजीराजांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या भोवती जमा होऊ लागले. अशाच भ्रमंती दरम्यान घडलेला एक प्रसंग शिवाजीराजांच्या मनावर अधिकच ठसला. एका खेड्यात त्यांनी पाहिले की विजापूरच्या दरबाराचा एक कारभारी स्थानिक शेतकऱ्याला प्रचंड जुलूम करत आहे. 2 पहट महसूल द्या, नाही तर बघून घेईन, असा दम देत तो सुभेदार एक गरीब शेतकऱ्याची शेती आणि जनावरे जप्त करण्याचा प्रयत्न करत होता. हे हृदयविद्रावक दृश्य पाहून तरुण शिवबा संताप अनावर झाला आणि पुढे येऊन ठाम आवाजात त्या सरदाराला हटकले आणि जनावरे सोडा आणि सुखाने निघून जा. माझ्या प्रजेला त्रास देणार नाहीस. पाहिले तर तो सरदार या अल्पवयीन मुलाकडे पाहून हसला. पण क्षणात शिवबाच्या डोळ्यातला कडकपणा पाहून तो गोंधळून गेला. तू कोण रे, असा मला हटकणारा, तो गुरगुरला. उत्तरादाखल काही न बोलता शिवरायाने तलवार उपसली आणि अवघ्या काही क्षणात त्या गर्विष्ठ अधिकाऱ्याची तलवार जमिनीवर पडली. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट पसरले. तेव्हा शिवाजीराजे शांतपणे
अधिकारवाणीत म्हणाले, मी इथला जहागीरदार शिवाजी भोसले. ही प्रजा माझ्या कुटुंबासारखी आहे. पुढे कोणी जर लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही. घामाघूम झालेला तो सरदार पाया पडला आणि थरकापत माफी मागून पळून गेला. हे सर्व बघत असलेले गावकरी धावत शोभाच्या भोवती जमा झाले. छोटे सरकार, आमच्या रक्षणासाठी देवाने तुम्हाला पाठवले, असे एका वृद्धाने अश्रूने डोळे भरून म्हटले. त्या दिवशी शिवाजीराजांना अधिकाधिक खात्री पडली की या जनतेचे रक्षण फक्त स्वतःचे राज्य असले तर पूर्णपणे करू शकतो. स्वराज्याची निवडक त्याच्या मनात अधिकच खोल रुजली. शिवाजीराजे त्या दिवशी विचारमग्न झाले. घरी आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर चिंता जिजाबाईंनी ओळखली. बाळ, काय झाले? एवढे गळून का गेला आहेस? आईने प्रेमळ विचारणा केली. शोभाने मग दिवसा घडलेला प्रकार आणि आदिलशाही सरदारांच्या जुलमी कहाणी सांगितली. लोकावरील अन्याय ऐकून जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी टरले. काही वेळ शांत राहिल्या. मग जिजाबाई निर्धाराने म्हणाले, शोभा, मी लहान होते तेव्हा माझे वडील आणि भावांना आमच्या मित्रबांधव असलेल्या सुलतानाने कमताने मारून टाकले. आपली कदर आणि जाण या परकीय सत्तांना बिलकुल नाही. मी त्या दिवसापासून नवस केला की माझा मुलगा मोठा योद्धा होऊन त्या अत्याचाराचा बदला घेईल. स्वतःच्या आईच्या तोंडातून प्रथम असा दुःखद प्रसंग ऐकून शिवाजीराजाने मुठी आवळल्या. गेल्या जिजाबाई पुढे म्हणाल्या, बाळा, तुला परमेश्वराने त्याच कार्यासाठी पाठवले आहे. हा अन्यायाचा सुळसुळाट थांबवण्यासाठीच तुझा जन्म झालेला आहे. मला खात्री आहे तू स्वतःच राज्य स्थापून या भूमीला न्याय आणि मुक्ती देशील. आईचे शब्द शिवाजीराजांच्या हृदयात खोल उतरले. शोभा शांतपणे ठाम स्वरात उत्तरला, हो आईसाहेब, पुरे झाले आता. या अन्यायाला मीही निश्चित वाचा फोडेन. मातेला वंदन करून बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसत होते. त्या रात्री त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्याचा निश्चय पक्का केला. अखेर शिवाजीराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे ठरवले. इसवी सन 1645च्या सुमारास वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी काही जवळ मित्र आणि मावळे सरदार यांच्यासोबत रायरेश्वरच्या दुर्गम मंदिरात गुप्त परिषद बोलावली. घनदाट जंगलामध्ये लपलेल्या भगवान शंकरांनी त्या प्राचीन देवालयात शिवाजीराजे यांनी आपला 8-10 सहकार्यासह गोपनीय सभा भरली. मंदिरातील दिव्याच्या मंद प्रकाशात शिवाजी राजांनी भारावलेल्या आवाजात बोलायला सुरुवात केली. मित्रांनो, मला फक्त सर्वांसमोर माझ्या मनातील एक गोष्ट मोकळेपणाने सांगायची आहे. सगळ्यांनी कान देऊन ऐका. शिवाजी पुढे म्हणाले, माझे वडील शहाजीराजे अद्याप विजापूरच्या बादशाच्या सेवेत आहेत. त्यांच्या कृपेने आपल्याला या पुण्याच्या जहांगीरीचा कारभार मिळाला आहे. वारंवार पाहता हे सर्व सुरळीत चालले आहे. पण माझ्या मनात एका क्षणासाठीही सुखशांती लाभत नाही. तुम्हाला खरं सांगतो, परकीय सल्तानाच्या वतनाखाली राहून आपली गुलामी पत्कर हे मला अजिबात मान्य नाही. दुसऱ्याच्या ओंजळीतले पाणी पिऊन आयुष्यभर जगायचे का आपण? त्यांच्या आवाजातील तीव्र वेदना प्रत्येक मावळ्याच्या काळजात उतरत होती. शिवाजीराजे चारही बाजू चालून असलेल्या विदारक स्थितीचे चित्र रंगवत गेले आणि तरुण श्रोते अंतर्मुख होऊन ऐकत राहिले. शिवाजीराजे पेटलेल्या आवाजात बोललेत, आपल्या चारही बाजूंना परकीय सत्तेची सुळसुळाट झालाय. मुघल, आदिलशाही, पोर्तुगीज, इंग्रज सगळ्यांनी आपल्या मातृभूमीला चाकावर घेतले आहे. त्यांच्या सततच्या युद्धात आपले मराठी बांधव नाहक मरत आहेत. कित्येक कुटुंब उघडी पडत आहेत. आपल्या मुलक बेचक होत आहेत. हे सगळे सोसून आपल्याला मिळतं तरी काय? बेड्या आपण किती काळ सहन करायच्या? दुसऱ्याला तुकड्यावर आपली पिल्लं वाढवायची? हे बघून मला वतनदारी लाभेना. आपले मरण दुसऱ्याच्या पायी अर्पण करायचे का?
शिवरायांच्या या प्रश्नाने उपस्थित तरुण मावळे थरथरून गेले. त्यांच्या डोळ्यासमोर कोठे लुटलेले गाव तर कोठे उद्ध्वस्त कुटुंब येऊ लागली. त्यातील एक जण उद्गारला, "बोला महाराज, आपण सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत. एका पायावर तयार आहोत." दुसऱ्याने साथ दिली, "हो राजे, तुम्ही हुकूम करा. आमचे प्राणसुद्धा स्वराज्यासाठी तयार आहेत." मावळ्यांच्या या शब्दाने शिवाजीराजांच्या मनात नवीन ऊर्जा संचारली. त्यांनी प्रतिमेचा हात वर करून घोषणा केली, "ऐका मग, आजपासून आपण परमेश्वराला साक्ष ठेवून वचन घेऊया. हिंदवी स्वराज्यासाठी तन मन धन अर्पण करून झटायचे, लढायचे आणि मरतानाही हे स्वराज्य स्थापन करायचे. ही आपली मातृभूमी आता परकीयांच्या जुलमाखाली राहता कामा नये." या प्रश्नावर जय भवानी, जय शिवाजी अशी एकमुखी गर्जना सर्वत्र गुंजली. त्या पवित्र रायरेश्वर मंदिराला साक्ष ठेवून शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन शिवराजांनी पुण्यास परतले. सरळ जिजाऊ मायसाहेबांच्या चरणी नतमस्तक झाले. स्वतःच्या मुलाच्या तोंडी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा ऐकून मातेच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. जिजाबाईंना वाटले, वडील बंधूचे बळी घेणाऱ्या जुलमी सत्तेच्या विरोधात आता आपण मनोमन जो संकल्प केला होता तो शिवाजी पूर्ण करणार आहेत. आता शिवाजीराजांनी आपल्या मावळ्याच्या सह तयारीला लागायचे ठरवले. दररोज तलवार, बाण, युद्ध कौशल्याचा सराव होऊ लागला. कुस्ती, तालमी सुरू झाल्या. शिवाजीराजे स्वतः पुढे राहून सगळे कष्टाची सवय लावत होते. पर्वत रांगावरील दुर्गम घाटवाटा, चोरवाटा त्यात साथीदारांनी पिंजून काढल्या. ज्या किल्ल्यावरून पुढे कारवाई करायची होती त्याची माहिती गुप्तरित्या मिळवली गेली. बुरुज कुंकवत आहेत, शत्रूंच्या टोपा तळकोटे आहे, किल्ल्यात किती शस्त्रसाठा आहे हे सगळे बाहेरून जाणून घेतले. या सर्व तयारी शिवाजीराजांनी आपले धाडसी नेतृत्व तरुण मावळ्यांच्या हृदयात अपार विश्वास निर्माण केला. आता हे सारे तरुण आपल्या शिवाजीसाठी जगण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार झाले होते. ठरवल्याप्रमाणे एक निवांत अमावास्या रात्री शिवाजीराजांनी सुमारे 30 ते 40 निवडक मावळ्यांचा समूह घेऊन तोरणागडावर धाल घालण्याचा प्रस्ताव केला. काळ्याकोट्ट अंधारात दऱ्याखोऱ्यातून गडाच्या दिशेने वळणावळणाच्या वाटेने चढू लागले. आकाशात चंद्र नव्हता, त्यामुळे तोरणाचे दिवे आणि धूसर दिसत होते. किल्ल्याचे बुरुज फक्त काळोख्यात भव्य काळे आकाश भासत होते. शिवरायांच्या हाताने इशारा करून सर्वांना सावध केले. प्रत्येक मावळ्याने आपल्या अंगावरील काळी भोर चादर अधिक घट्ट लेपटून घेतली. आत्म्यासारखी निपटून शास्त्रता सर्वत्र पसरली होती. तोरणाच्या पायथ्याला सारे येऊन थांबले आणि हळूहळू पुढे सरकत 2 जमीनदस्त होऊन अंधारात सरपटत वर गेले. मग पुढचा रस्ता सुरक्षित असल्याचा हलका संकेत त्यांच्या हातवाऱ्याने दिला. थोड्या वेळात शिवरायांसह इतर सर्वजण दोरीच्या साहाय्याने कडा चढू लागले. अनवाणी पावलाने ते शक्य तितक्या कमी आवाजाने गड बिलगू लागले. एक ठिकाणी एका मावळ्याचा पाय घसरला आणि बाजूच्या दगडात धोंड्यात सरकला. खाली लोंबकळत गडावरून धर अंधारात अदृश्य झाला. पण त्याच्या आवाजाने गडावर एका पहारेकऱ्याने दुरूनच जोरात हाक मारली, "कोण आहे रे तिकडे?" क्षणभर सर्वजण धबकले, काळजात धस्स झाले. तरी हे मावळे मृत्यूला जवळ ओळखून होते. त्यांनी हिंमत कायम होती. शिवाजीराजांच्या हाताने सर्वांना थांबवले. गडावरील पहारेकऱ्यांनी खाली पाहिले. सभोवती अंधार होता. निजाम सगळीकडे निजानीज झालेली. शिवाजींनी पुन्हा हालचाल सुरू केली. हा अंधार प्रथम शस्त्र आहे हा विश्वास मनात पक्का झाला. अखेर गडाच्या दरवाजाजवळ एक पहारेकऱ्याला माकडासारखी चपळ उडी मारून खांद्यावरच्या आधाराने तटबंदीला पकड दिली. मावळे गडावर चढू लागल्याने समोरच्या तटाला लागून उभा असलेला पहारेकरी सावध झाला. त्याची धडक होती हे लक्षात घेता इतरांनी सतर्क राहून धावू लागले. तितक्यात दबका धरून बसलेल्या तानाजी मालुसऱ्याने काळवीटसारख्या चपळाईने झेप घेतली आणि पहारेकऱ्याला खाली पाडले.
अचानक अंधारातून हर हर महादेव असा जयघोष झाला आणि त्या घोषाने तोरणा किल्ला दणदणून गेला. गडावरील बाकी मावळ्यांनी मुख्य प्रवेशाच्या वाटेकडे धावले. थोडक्या वेळात मराठ्यांनी दरवाजाशी आलेला विरोध संपवला आणि किल्ल्याचा मोठा दरवाजा उघडून उर्वरित साथीदारांना आत घेतले. किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ उडला होता. झोपेतून उठून काही शत्रू सैनिक धडपडत बाहेर आले, पण मराठ्याच्या तुकडीसह त्यांचा फारसा प्रतिकार करता आला नाही. लवकरच संपूर्ण तोरणा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. शिवाजी महाराजांनी लगेच तोरणा किल्ल्याला एका नव्या नावाने संबोधले, प्रचंडगड. तोरणाच्या या विजयाने स्वराज्याचे खरे तोरण बांधले गेले होते. आता गडावर त्यांनी ताबडतोब राज्यकारभार चालू केला. मराठा किल्लेदार, ब्राह्मण, सबनीस, प्रभू, कारखानीस अशा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मावळे, कोळी, धनगर, रामोशी अशा विविध जमातीतील शूर जवानांना किल्ल्याच्या सैन्यात स्थान मिळाले. शिवरायांच्या स्वराज्यात जातीभेद, धर्मभेदाचा लवलेश नव्हता. लवकरच गडावर दुरुस्तीचे कामही सुरू झाले. खुदाई करताना कामगारांना 4 मोठ्या मातीच्या घागरी सापडल्या. त्या सोन्याच्या मोहरा खणखणत होत्या. त्या धनाच्या भरघोसावर काढल्या गेल्या आणि वर कामगार जल्लोषात बुडाले. आई भवानीची कृपाने शिवबारायावर आहे, तिनेच धन पाठवले असे सर्वत्र बोलले जाऊ लागले. कोणाच्याही मनात कणभरही हरपण्याची इच्छा आली नाही. प्रत्येकाने निष्ठेने भरलेल्या घागरी शिवाजी महाराजांचरणी अर्पण केल्या. अचानक लाभलेल्या या अपार धनाने शिवरायांना नवचैतन्य मिळाले. आई भवानीच्या आशीर्वादाने स्वराज्याची तिजोरी भरली असा भावनिक उद्गार त्यांनी काढला. सापडलेल्या त्या संपत्तीचा विनियोग लगेचच स्वराज्य बांधणीसाठी सुरू झाला. नव्या शस्त्रासाठ्याची खरेदी झाली. दारू गोळा साठवला गेला. शिवरायांनी या मिळालेल्या धान्यातून आपल्या आणखीन एक महत्त्वाकांक्षी बेताची पूर्तता करण्याचे ठरले. तोरणा जिंकल्यानंतर शिवाजीराजाने स्वराज्याची राजधानी म्हणून तयार करण्याची योजना आखली. तोरणाच्या पूर्वेला सुमारे 15 कोसावर एक उंच निर्जन डोंगरावर आदिलशाने पूर्वी एक अपूर्वा किल्ला बांधला गेला होता. त्याचे नाव मुरबदेव. हा डोंगर अतिशय उंच, अवघड आणि मध्यवर्ती असल्याने लष्करीदृष्ट्या फार मोक्याचा होता. शिवरायांनी तो मनात रोखून ठेवला होता. तोरणावरील मोहिमेच्या काही कालांतराने त्यांनी निवडक साथीदारांना त्या मुरबदेव किल्ल्यावर धाड टाकली. गडावर मोजके सैनिक होते. शिवरायांनी कुठलाही अनावश्यक रक्तपात न करता हुशारीने किल्ला आपल्या ताब्यात घेतला. तोरणा मिळाल्याने खजिन्यातून मुरबदेव गडाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. नवे बुरुज, तटबंदी, दरवाजे उभारण्यात आले. थोड्याच अवधीमध्ये एका भव्य राज्यप्रसाधनात दारू, कोठारे, शस्त्रागार, कारखाने, वाड्या, वस्त्या असे बांधकाम पूर्णत्वाला आले. शिवरायांनी आपल्या या पहिल्या राजधानीला सन्मानाने रायगड असे नाव दिले. अवघ्या काही वर्षात रायगड स्वराज्याची पहिली मजबूत राजधानी म्हणून सज्ज झाला. राजगडावरून शिवाजी महाराजांनी आपल्या छोटेखानी राजकारभाराची मुहूर्तवेळ रचली. गडावर दरबार भरू लागले. लोकांच्या तक्रारी ऐकल्या जाऊ लागल्या. शिवालयांची आज्ञा दिल्या होत्या की स्वराज्यात प्रजेपैकी कोणावरही अन्याय होता कामा नये. स्वराज्यात शिस्तीला आणि प्रामाणिकपणेला प्राधान्य होते. लुटालूट, वसुली यांना थारा नव्हता. खुद्द महाराज मात्र प्रजेवर वडिलांसारख्या मायेने वागवत. गडाचा दरवाजा सोहळा अत्यंत साधनपणे संपन्न होत असे. रयतेच्या भल्यासाठी नव्हे तर कायदे बनवले जातात. कुठल्याही व्यक्ती, अगदी गरीब शेतकरी असो, निमकुणबी थेट महाराजांच्या दरबारात आपला अर्ज मांडू शकत. त्यामुळे लोकांच्या मनात स्वराज्याबद्दल आपुलकी आणि अभिमान वाढू लागला. एवढ्या लहान वयात देखील शिवबाराजे किती न्यायप्रिय आहेत याची स्तुती सर्वत्र ऐकू लागली. राजगडाची स्थापना झाल्यानंतर शिवरायांनी त्यांच्या मोहिमा अधिक वेगाने केल्या. पुणे स्वराज्याच्या आसामीतील एक लहान मोठे किल्ले प्रदेश पाहता पाहता स्वराज्यात सामील करून घेतले.
सिंहगड, तेव्हा कोंढाणा, पुरंदर, लोहगड, चाकण या दुर्गम मराठ्यांच्या ताब्यात येऊ लागल्या. प्रत्येक विजयासोबत सामान्य जनतेचा उत्साह संचारत गेला. 12 मावळ्यात स्वराज्याचे वारे जोरात वाहू लागले. गावोगावचे पाटील, कुलकर्णी आणि देशमुख आता राजगडावर येऊन शिवाजी महाराजांची मानवी मुजरा करू लागले. शिवबा आमचा रक्षण करता राजा झाला, असा आनंदभरीत सूर मावळा उमटत होता. पण जिथे उजेड असतो तिथे सावली असतेच. काही समजदार आणि आदिलशाही वतनांना शिवाजी राजाने हा वळता प्रभाव खूप खुपू लागला. त्यांनी कुणी जाऊन शेजारच्या आदिलशाच्या चौकीदाराकडे शिवाजींच्या धडक्या तक्रारी केल्या. हे ऐकून ठाणेदाराने थेट विजापूर दरबारात निरोप पाठवून शिवाजी राजांना या बंडखोरीचा खबर आदिलशाच्या कानावर घातली. आदिलशाने सत्तेचा पहिला घाव घालण्याची तत्परता दाखवली. स्वराज्याच्या बातम्या ऐकताच त्याने फत्तेखान नावाच्या सरदाराला मोठे लष्कर, तोफा घेऊन पुण्याकडे कूच करण्यास पाठवले. काही हजार स्वार आणि पायदळीसह फत्तेखान मराठी प्रदेशात सीमेपर्यंत येऊन पोचला आणि पुरंदर किल्ल्याच्या परिसरात त्याने शिबिर हलवले. तोफांच्या गर्जनाने डोंगर कपारी दणदणून गेल्या. शिवाजी महाराजांनी त्यांना या संकटाची वार्ता मिळताच त्यांनी आपल्या मोजक्या पण अत्यंत धाडसी मावळ्यांना तयार केले. रणमैदानावर समोरासमोर युद्ध न करता गनिमी काव्याने मार करायचे असे त्यांनी ठरवले. रात्रीची वेळ आणि शत्रूचा निष्काळजीपणा ओळखून महाराजांनी फत्तेखानच्या छावणीवर अचानक छापा घालण्याचा डाव आखला. अनुभवी बाजी पालसकरांसारखे सरदार आणि तानाजी मालुसरेसारखे नेताजी पालसकर इत्यादी स्वराज्याचे वीर सज्ज झाले. एका अंधाऱ्या रात्री शिवरायांचे मावळे वाघासारखे दबा धरून फत्तेखानच्या फौजेवर तुटून पडले. हर हर महादेवाची गर्जना अंधारात अस्मंतात धावपळ सुरू झाली. मराठ्यांच्या शत्रूवर तंबूमध्ये घुसून गाढ झोपलेल्या अनेकांना यमसदनी पाठवले. स्वतः शिवाजी महाराजांनी अमुक मार्गदर्शन करून मोजक्या जागी मावळ्यांचे तैमान केले होते. फत्तेखानचे सैन्य मोठे असले तरी अंधारात अचानक हल्ल्यामुळे त्याच्या छावणीत घबराट पसरली. बरेचसे आक्रमक शत्रू मारले गेले किंवा पळूनही गेले. पहाटे फत्तेखान हा पाडा उमटून माघारी जाणे सोयीस्कर समजले. मराठ्यांच्या या चमत्कारिक विजयानंतर स्वराज्याची कीर्ती दूरवर पसरली. शिवरायांच्या या पराक्रमामुळे अनेक नवयुवक स्वराज्याच्या निष्ठेशी जोडले गेले. पुढील काही वर्षात शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याची घडी अधिक भक्कम बनवली. अधिक किल्ले, प्रदेश स्वराज्यात सामील झाले. मात्र विजापूरच्या आदिलशाला हार मानली नव्हती. 1659 खुद्द आदिलशाने आता आपल्या सर्वात पराक्रमी आणि क्रूर सरदाराला शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी पाठवले. तेव्हा म्हणजे अफजल खान. हा अफजल खान आनंदाने, प्रचंड आणि स्वभावाने उद्धत होता. मराठ्यावर चालून जाताना त्याने मार्गातील धर्मस्थळे आणि निष्पाप जनतेलाही सोडले नाही. शिवरायांच्या उचकण्यासाठी त्याने मार्गातील तुळजापूर भवानी मातेचे सुप्रसिद्ध मंदिर आणि पंढरपूरचे देऊळ तोडून टाकले. गरीब लोकांवर त्याच्या फौजांनी अत्याचार केला. संपूर्ण प्रदेश हादरला. पण शिवराय थेट समोर न आल्याने अफजल खान उंबरट आणि गर्विष्ठ होत गेला. तो साताऱ्याजवळ वाई येथे छावणी करून शिवाजी महाराजांसमोर गर्जना करू लागला. मात्र शिवाजींनी थेट खुल्या मैदानात त्याला बलाढ्य शत्रूशी टक्कर देणे टाळले. त्याने अफजल खानची बर्फी ओळखली आणि कपटी डाव ओढून नेण्याचा ठरवले. विलक्षण धोका आणि डाव साधण्यासाठी शिवाजींनी अफजल खानला भेटीसाठी प्रत्यक्ष आमंत्रण पाठवले. तू आणि मी दोघे वनात भेटूया असा निरोप आला. अफजल खानने हा एक मराठा दूत ठेवून ते आमंत्रण स्वीकारले. दोघांची भेट प्रतापगडाच्या दुर्गम किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट जंगलात ठरली. नियमानुसार दोन्ही नेत्यांनी स्वतःबरोबर फक्त 2-2 अंगरक्षक ठेवले. मनात मात्र अफजल खानच्या कपट. शिवरायांना अंदाज होता. ठरवलेल्या दिवशी भेटीस जाताना शिवरायांनी अंगाखाली लोखंडी चिकट
म्हणजे कवच परिधान केले आणि हातात वाघनखे आणि बिचवा हे शस्त्र लपवून धरले. अफजल खान स्वतः उंचापुरा आणि बालदंड असला तरी तोवर त्या शिवाजीकडून धोक्याची शक्यता वाटत नव्हती. भेटीस येताच तो आपल्या भव्य देहाने पुढे झाला आणि कावऱ्या-बावऱ्या आवाजात शिवाजी साहेब या नजरेत कमीने आलिंगन द्या असे म्हणून सुटला. त्या विशाल पठाणाने जवळ जाता शिवरायांना आपल्या भुजेत आवळून जोरात भीमेची ताकद मारली. क्षणार्धात खानाने आपले कट्यार उपसली आणि शिवरायांच्या उदरात घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या लोखंडी कटारीने शिवाजीचे शरीर संरक्षित होते. त्यावर ती धार निष्फळ ठरली. क्षणार्धात विलक्षण न लागता शिवाजी महाराजांनी अंगाखाली लपवलेली वाघनखे अफजलखानाच्या पोटात गच्च खुपसली. त्या घावाने अफजलखानास स्वर्गास प्रवास केला. लगेच दुसऱ्या हाताने बिचव्याने त्या खानाच्या कोऱ्या भुजेला दणका दिला. खानाने प्रचंड आक्रोश केला आणि जागेवर कोसळला. इतक्यात खानाचा एक जबरदस्त पठाण अंगरक्षक सय्यद बंदा धावत आला आणि शिवाजीवर तलवारीने वार करू लागला. शिवरायांचा विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांनी त्या सय्यदच्या वारसाला आपल्या तलवारीने रोखले. जिवा आला म्हणून शिवा वाचला अशी गर्जना समोर उभ्या मावळ्यांनी केली. त्या गोंधळात शिवाजीराजे एका झटक्यात चपळाईने बाजूला सरकले. दबा धरून तयार असलेल्या कान्होजी जैदे यांनी त्याच्या मावळ्याने अफजलखानाच्या शरीरावर हल्ला चढवला. सापळ्यात सापडलेल्या शत्रूची छावणी काही वेळाने निस्तब्ध झाली. अफजलखानाने निर्जीव देह जमिनीवर पडला होता. मराठी जवान खानाचे शिर धडावेगळे करून विजया घोषित केला. शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केला. हिंदवी स्वराज्याला धोका देणारा पराक्रमी शत्रू संपल्याने साऱ्या महाराष्ट्रात आनंदाने ढोल वाजू लागले. जमातीने आपल्या राजा शिवाजीचा जयजयकार केला. शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले ते स्वप्न रायगडाच्या सिंहासनावर येऊन साकार झाले. ही केवळ एका राजाची गाथा नव्हती, तर स्वाभिमानी धैर्य आणि स्वराज्याची संकल्पनेची विजयाची कथा होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली आणि ती पुढील पिढ्यांच्या हृदयात अखंड प्रज्वलित राहिली. सह्याद्री आजही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे आणि मराठी मनात त्यांचे तेज अमर आहे. जय भवानी, जय शिवाजी.